सूर्यफुलाच्या बिया ज्याच्यामध्ये विटॅमिन ई आणि स्किनसाठी खूप चांगलं राहते. आणि हे आहे कद्दूच्या बिया ज्याच्यामध्ये भरपूर प्रमाणे प्रोटीन राहते, मॅग्नेशियमसुद्धा राहते. आणि हे आहे जिया सीड 40% फायबर याच्यामध्ये राहते, जे आपल्या वजन घटवण्यामध्ये सुद्धा पण मदत करते. आणि हे आहे जवस बी, ओमेगा 3 याच्यामध्ये राहते आणि ज्याच्यामुळे दिमाग तेज राहते आणि याददाश्त पण आपली खूप चांगली राहते. आणि हे आहे सोप, ज्याच्यामुळे आपली पचनक्रिया खूप चांगली असते, जे आपण जेवण झाल्यानंतर खातो. आणि हे आहे थोडा ओवा घेतलेला आहे, त्यामुळे आपल्या शरीरामध्ये गरमाटपणा राहते. आता मी हे सर्व एक एक पूर्ण भाजून घेणार आहे. तर याच्यामध्ये थोडं ऑइल राहतं, तर त्यासाठी आपल्याला असं थोडं भाजून घ्यायचं आहे. तर मी माझा असा तवा घेतलेला आहे, ज्याच्यावर मी नेहमी अशा पोळ्या करते, तर तोच तवा घेतलेला आहे. तर हे बघा, मी असं थोडं फ्लेम थोडी बारीक ठेवलेली आहे. आपल्याला बारीक फ्लेमवरच थोडं भाजून घ्यायचं आहे. तर अशी काळजी कोण कोण घेतात मला नक्की कमेंट करून सांगा. आपण मुलांची काळजी घेतो, नवऱ्यांची काळजी घेतो, आपल्या सासू-सासऱ्यांची काळजी घेतो, पण आपली काळजी आपल्यालाच घ्यावी लागते. कारण की स्त्री ही एक अशी आहे, जिला स्वतःची काळजी स्वतःच घ्यावं लागते. दुसऱ्याचा सांभाळ करता करता ते स्वतःला सुद्धा विसरून जाते. तर ह्यासाठी नाही आपण कोणत्या मोठ्या आपण जिममध्ये जाऊ शकत, नाही आपण वॉकला जाऊ शकत. तर त्या स्त्रियासाठी खरंच हे खूप चांगलं आहे. याच्यानं वेट लॉससुद्धा होते, झोप चांगली येते, चिडचिडपणा कमी वाटते. अजून अशी खूप छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहे ना, पिरियडसुद्धा खूप चांगले येते. कमरेचा ज्यांना त्रास असेल त्यांचा त्रास कमी होतो, ज्यांना पायाचा त्रास आहे त्यांचासुद्धा पायाचा त्रास कमी होतो. चेहऱ्यावर तेजपणा येते आणि केसासाठी तर खरंच खूप फायदेमंद आहे हे. तर म्हणून मी हे, जसं आपण जेवण झाल्यावर जसं सोप खातो ना, तर बिलकुल तशाच प्रमाणे आपल्याला हे घ्यायचं आहे. सकाळला जेवण झाल्यानंतर किंवा नाश्ता जसा झाला तसा आपण घेतो. तुम्ही 3 किंवा 4 सुद्धा असे चम्मच खाल्ले ना, तरी तुमच्या शरीरासाठी खूप फायदेमंद आहे. तर हे कंपल्सरी आपल्याला 1 तरी महिना आपल्याला खावं लागते. तर मी नेहमी असं बनवत असते आणि नेहमीच डेली खात असते. जोपर्यंत आपण स्वतः खाऊ तेवढेच गुणधर्म आपल्या शरीरामध्ये जातात. जर तुम्ही बंद कराल तर आपल्याला प्रोटीन वगैरे मिळणार नाही. तर त्यासाठी मी असं 12ही महिने असं खात असते. झालं हे छान असे खाऊन बघितले तर मी पूर्ण छान असे क्रंची झाले होते आणि खरंच खूप टेस्टी वाटते खायला. पण याच्यामध्ये थोडं जवस बी थोडं म्हणजे जास्त झालेलं होतं, तर थोडं कमी पाहिजे होतं. पण काही हरकत नाही, मला सवय आहे खायची, पण तुम्ही थोडं प्रमाण कमी घ्याल. अगोदर खात होते, कमसे कम 6 महिने झाले असेल मी हे बंद केलेलं होतं. मी मार्केटमधून आणायचीच विसरून जायची, तर त्यामुळे माझ्या काही खाण्यामध्ये यायचे नाही. त्यामुळे मला हेअरफॉल वगैरे खरंच खूप सुरू झालेला होता आणि जोपर्यंत खात होते तोपर्यंत मला काहीच असं वाटत नव्हतं हेअरफॉल वगैरे. मग त्यासाठी मी तेल, माझ्याकडे नारळ तेलाची बॉटल होती, तर मग मी ते तेल वगैरे बनवले होतं, तर त्याच्याने मला आराम पडलेला होता. मी तसंच तेलाचं सुद्धा तुमच्यासोबत शेअर करेल, नक्की शेअर करेल. कारण की मला तेल बनवायचं आहे, माझ्या घरी सर्वच वस्तू आणून आहे, पण मला तेल काही बनवता येत नाही, मला टाईम काही मिळून नाही राहिलेला आहे. तर अशा प्रकारे माझं पूर्ण तुमच्याशी बोलता बोलता माझं सर्वच मी असं भाजून घेतलेलं आहे. तर हे बघा, असं सोप आणि ओवा असं एकत्रच भाजून घेतलेलं आहे. तवा मोठा असल्यामुळे माझं दोन्ही पण असं भाजून झालेलं आहे. थोडंसं लालसर होऊ दिलेलं आहे मी ओवा, जे छान क्रंची वाटतात मग खायला. आणि असं थोडं सोपसुद्धा. तर फायनली झालं आहे माझं सर्व असं भाजून. कमसे कम मी हे अर्धा घंटा तरी वगैरे थंड करायला ठेवलेलं होतं, अर्धा किंवा पाऊण तास. कारण की पूर्णपणे थंड झाल्यानंतरच डब्यामध्ये भरा. तुम्ही प्लास्टिकच्या डब्यामध्ये सुद्धा भरू शकता, तुम्ही कोणत्या काचेच्या भरणीतसुद्धा भरू शकता. तर माझ्याकडे प्लास्टिकचा डबा होता, मी त्याच्यामध्येच भरून घेतलेला आहे. तर अशा प्रकारे हे बघा, हे खूप छान आणि क्रंची भाजण्यामध्ये आलेला आहे. तर अशाच प्रकारे माझे ब्लॉग तुम्ही पाहत राहा आणि लाईक करा, शेअर करा आणि प्लीज माझ्या चॅनलवर जर नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्ही बघता पण प्लीज लाईक करत नाही, तर प्लीज लाईक पण करत जा. तर हे झालेलं आहे फायनली माझं पूर्ण रेडी. तर कोणाकोणाला ही रेसिपी आवडलेली आहे. हे रेसिपी नाही आहे, हे एक जसं आपण खातो एक छोटंसं काहीतरी मी असं बनवलेलं आहे, जे आपल्या शरीरासाठी खूप फायदेमंद आहे, हेल्दी आहे, प्रोटीननं भरलेलं आहे. तर हे बघा असं छान झालेलं आहे. तर मी असं छान डब्यामध्ये भरून ठेवलेलं आहे.